हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा शनिवार. तर आजच्या शनिवारी मी इतकी म्हणजे मला ना महत्त्वाची जी कामं असतात ना, मी ती करून घेते. कारण की रविवारचा दिवस निवांत तो जो आपल्यासाठी असतो, आपण घालवू शकतो निवांत रिलॅक्समध्ये. कारण की सोमवार ते शनिवार वर्किंग डे असतात, तर आपण सतत कामामध्ये धावपळ असते आपली. तर एक दिवस रिलॅक्स जाण्यासाठी मी काय काय करते, तर स्वतः मी हे सोमवार ते शनिवारमध्ये मला अजिबात वेळ भेटत नाही. खूप थकते मी. तर शनिवारी माझा दिवस परत मी कामांमध्ये घालवून देते. कारण की रविवारचा दिवस मला छान मस्त आराम करण्यासाठी मिळावा, स्वतःसाठी वेळ मिळावा, किंवा बाहेर आपल्याला काही कामं असेल ना, तर तो सुद्धा वेळ आपल्याला मिळू शकतो. तर त्यासाठी मी काय काय घरात करते, तर त्याच्या आदल्या दिवशीच मी सर्व काही आवरून घेते. तर पाहू शकता मी किचनसुद्धा व्यवस्थित डीप क्लिनिंग करून घेते. किचनच्या सर्व गोष्टी नीटनेटक्या ठेवून घेते. डब्बे भरायचे असेल ते भरून घेते. कारण की आपलं संपत असतं, काही ग्रोसरी असते जे आपण डब्यांमध्ये ठेवतो वरच्यावर यूज करण्यासाठी, तर ते सुद्धा भरून घ्यायच्या असतात, त्या भरून ठेवते मी. त्याच्यानंतर महत्त्वाची म्हणजे तर किचनचं सर्व आपल्या किचनचं आवरून घेतलेलं बरं पडतं. कारण की मग इतर दिवस जेव्हा आपले कामाचे वर्किंग डे सुरू होतात ना, तर तेव्हा खूप धावपळ होऊन जाते. जसं की आता पिठाचं पीठ पाहिजे आपल्याला, कपडे धुतलेले पाहिजे सर्व, वॉश केलेले मुलांचे, सिलेंडर, ह्या सर्व गोष्टी असतात, तर त्या आपल्या पूर्ण झालेल्या पाहिजे आधीच. कारण की ह्या दिवसांमध्ये परत मग धावपळ होते. कारण की आपलं काम आणि घरातलं बाकीचं जर बाहेर आणायचं राहिलं ना, तर खूप धावपळ होते. तर सिलेंडरसुद्धा मी बुक करून घेतलेला आहे. तर तो आता येईल सिलेंडर. तर सिलेंडर थोड्या वेळात येईल. तोपर्यंत मी पटकन म्हटलं की इथलं भांडे वगैरे घासून घेते, सर्व किचन क्लीन करून घेते. मेन म्हणजे तवे व्यवस्थित घासून घेते. तारीच्या घासणीने मी व्यवस्थित तव्यांना घासून घेणार आहे. कारण इतर वेळेस नाही एवढंसं असं वेळ भेटत नाही, म्हणजे एकदम छान सर्व गोष्टींना करते मी ह्या दिवशी. तर असंच मी आता आवरते, मी तुम्हाला दाखवते. आता हे तवे ना, मी बरेच 1-2 तवे माझे नेहमी यूज होतात. 3 तवे, तर भाकरीचा, एक ऑमलेट वगैरे मुलांना बनवण्यासाठी, आणि एक चपातीचा, वेगवेगळे माझे तवे आहेत. तर ते तवे मी आता व्यवस्थित घासून घेत आहे. तर मी असं मध्ये-मध्ये भांडेसुद्धा अशी काढून घेते. कारण की इतर दिवशी कसं आपल्याला एकदम घाईगडबडीत व्यवस्थित तवे घासले जात नाही ना, तर त्याच्यामुळे मग हे सुद्धा मी करते. तर इथं पाहू शकता सर्व तवे वगैरे सर्व बेसिंगमध्ये जेवढे भांडे होते तेवढे क्लीन करून घेणार आहे पहिल्यांदा. तर तोपर्यंत सिलेंडर पण येणार, तर तेवढं सिलेंडर येईल, ते एक मोठं काम माझं होऊन जाणार. आणि मला ना बरं वाटतंय आज की तो सिलेंडर आजच येतोय, नाही तर परत मग इतर वेळेस आला असता ना, तर प्रॉब्लेम होतं घ्यायला. कारण की घरी कोणीच नव्हतं. तर मी बोलले तर इथं इतक्यात बघा सिलेंडरसुद्धा आलेला आहे घ्यायला. आता पटकन ही टाकी काढून घेते मी, इथे रिकामी टाकी. अजून माझा गॅस संपलेला नाही आहे ना आधीचा तो, तर त्याच्यामुळे मग आता तो सिलेंडर दुसरा घेते आणि ठेवते. खरं म्हणजे तर तुम्हाला सांगते, फर्स्ट टाईम असं झालं आहे. नाही तर माझं सिलेंडर संपून जातं 2-3 दिवसांनी, 4-5 दिवस कधी-कधी होऊन जातात सिलेंडर येण्यासाठी. कधी-कधी ना त्या खूपच वेळ लागतो. तर म्हटलं आता नेक्स्ट टाईमचं पण सिलेंडर बुक करून ठेवणार आहे. कारण की ऑलरेडी माझ्याकडे 3-3 सिलेंडर आहे. तर त्या दादांना तहान लागली, मग त्यांना पाणी वगैरे दिलं. कारण की खरंच ऊन पण खूप जास्त आहे, थकून जातात बिचारे. दिवसभराचं काम करायचं, बाहेर उन्हातान्हात फिरायचं, नाही का, बिल्डिंग एवढा चढून ते सिलेंडर न्यायचं, खूप ताण पडतो. तर त्यांना तोपर्यंत मी पाणी वगैरे दिलं आणि ते सिलेंडर पण घेतलं. सुट्टे पैसे ठेवावे लागतात अशा टायमात. तर बरे, मेन म्हणजे सुट्टे पैसे होते तेवढं बरं झालं. आणि त्यांना पैसे दिले मी, आणि सिलेंडर फायनली आलं. मी आज खूप खुश झाले. कारण की सिलेंडर महत्त्वाचं असतं. तुम्हाला काय सांगू, 2-3 वेळेस माझे खूप हाल झालेले आहे. म्हणून मग हे सुट्टीच्या दिवशी झालेलं बरं राहतं. आता उद्याचा रविवार आहे, म्हणजे निवांत माझं जाईल. म्हणजे माझी बरीचशी कामं होऊन जाणार. जे मेन कामं आहेत ना, ती मला आज करायचीच आहे. सर्व कामं. तर मी ती सर्व कामं करणार. म्हणजे आता दळण आहे दळलेलं, तर ते सुद्धा गाळून डब्यात भरून ठेवायचं आहे. तुम्हाला दाखवतेच पुढे, ते करणार. परत तुम्ही पाहिलं, कपडे मशीनला लावून दिलेले आहे. स्कूलचे ड्रेस, इतर ड्रेस, सर्व कपडे धुतलेले राहिले ना, म्हणजे टेन्शन नसतं मुलांचे. तर ते करायचं आहे मला. तर थोडंसं नाही का शू रॅक वगैरे सरकून थोडीशी क्लिनिंग करून घेईल, झाडझूड करून घेणार. कारण की इतर वेळेस काय होतं, आपण म्हणजे जेवढा स्पेस असतो तो झाडून घेत असतो, आणि मग सरकून वगैरे झाडायला आपल्याला वेळ भेटत नाही. तर वेळेस मग ते सुद्धा मी शनिवारीच करते. तर ते दाखवते तुम्हाला. इथं मस्त छान असं क्लीन केलेले भांडे, व्यवस्थित बेसिंगसुद्धा घासून घेतलं आहे एकदम.
आणि मी कालच तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर मी मस्त छान क्लिनिंग केलेली आहे माझ्या किचनची बऱ्यापैकी, म्हणून मग मला ना बरं पडतं. तर डीप क्लिनिंग केलेली ना बरंच मी हे डबे वगैरे नाही का जे ऑर्गनायझर आहे ते डबे सर्व पुसून वगैरे स्वच्छ करून घेतले. बॉटल तेलाच्या भरून ठेवलेल्या होत्या मागच्या कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल तर माझा व्हिडिओ. त्याच्यामुळे ना मग आज जेवढी कामं उरली ना तेवढी मी आज करते आणि मग मला मस्त रविवारचा दिवस छान मस्त माझ्यासाठी देता येईल. आपण रविवारी स्वतःसाठी देतो काहीतरी नाही का, आपल्या स्वतःला पॅम्पर करतो. पार्लरमध्ये जाणं म्हणजे खूप काही गोष्टी असतात स्वतःसाठी कराव्यात. आपण एवढं थकतो सर्वांचं करतो, मग आपण स्वतःला सुद्धा असं छान ठेवायचं, प्रेझेंटेबल ठेवायचं, स्वतःला पॅम्पर करायचं. तर तेच मी करत असते, म्हणून रविवारचा दिवस स्पेशली मी मला देत असते त्या गोष्टीसाठी. तर आता म्हणून मग आता पटकन सर्व हे आवरून घेते. इथं फायनली माझं किचन इतकं छान आवरलं गेलं, तुम्ही पाहू शकता. खूप भारी डीप मस्त झालेली आहे ते. आता मी ना इथं सिलेंडर आलंच येतं, चला म्हटलं सर्व काढून बाजूला सरकून घेऊयात आणि सर्व झाडझूड करून घेऊ इथंसुद्धा. कारण की धूळ होतेच, आपल्याला माहिती आहे, आपण वस्तू ठेवतो तर धूळ होऊन जाते. तर हे माझं नॉन मॉड्युलर किचन आहे आणि माझ्या पुढच्या प्लॅनिंग्स वेगळ्या आहेत थोड्या, म्हणून मग मी याला किचन ट्रॉली वगैरे काही करणार नाही आहे. तर ते तुम्हाला पुढे माझे जर तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला कळेलच माझ्या पुढच्या प्लॅनिंग्स. तर लवकरच कळतील त्यांना पण. तर इथे आता छान सर्व झाडून घेतलं आहे मी. सिलेंडर आता ठेवून देते आतमध्ये आणि असं मी शनिवारी तरी असं शनिवारच्या दिवशी निम्मी कामं करून घेत असते. आणि मला आधीपासून हा शनिवारचा दिवस मी मस्त सर्व आवरून ठेवते आणि रविवारचा दिवस मला निवांत घालवायला आवडतो. तर इथे पीठ पण आहे, तर ते सुद्धा मला आता मस्त गाळून वगैरे ठेवायचं आहे. तर आधी हे सर्व स्वच्छ करून घेते मी. तर इथं पाहू शकता सर्व कांदे, बटाट्याची, लसणाची ट्रॉलीसुद्धा काढून झाडून घेतली. म्हणजे असं बाकीच्या गोष्टीसुद्धा बाजू सरकून वगैरे आपण झाडून घ्यायच्या, कारण की इतर वेळेस आपल्याला खरंच वेळ भेटत नाही. आपण वरती झाडझूड करून घेतो, आवरून घेतो. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशा निवांत वेळ भेटतो ना तेव्हा करू शकता तुम्ही. तर तेच मी करत असते नेहमी. माझं तुम्ही बरेचसे व्हिडिओ क्लिनिंगचेच पाहत असाल, तर माझी क्लिनिंग मी कशा प्रकारे घराची करत असते, जेणेकरून मला ना जॉब करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि मला त्रासही होत नाही. म्हणजे आपण व्यवस्थित निवांत आपला जॉब पण करतो, टेन्शन नसतं आणि मग सर्व गोष्टी मॅनेज पण होतात आपल्याला. तर इथं पाहू शकता किती कचरा होऊन जातो. इथं कार्ड वगैरे बनवलेलं होतं आद्विकने, ते पेन्सिल बरंच असं कचरा होऊन जातो, म्हणून मध्ये अशा गोष्टी सरकून वगैरे झाडून घ्याव्या लागतात, झटकून घ्याव्या लागतात. तर तेच मी इथं असं करत असते. तर तुम्हीसुद्धा रविवारचा दिवस छान मस्त जॉब करत असाल ना, तर रविवारचा दिवस छान जावा तुम्हाला. तर शनिवारी मस्त तुम्ही छान या गोष्टी आवरून घ्या, म्हणजे निवांत तुम्हाला रविवारचा दिवस तुम्हाला तुमच्या कामांसाठी देता येईल, तुमच्या स्वतःसाठी देता येईल. तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि मी नेहमी हे करते आणि त्याच्यामुळे ना रविवारचा दिवस छान रिलॅक्स जातो. मग मला पण असं वाटतं की जेवढे पण माझे सबस्क्रायबर आहे ते जॉब करत असतील ना, तर त्यांना पण छान रविवारचा दिवस जावं, म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबत हे पण शेअर करूया. तर इथे छान मस्त सर्व तुम्ही पाहिलं, व्यवस्थित सर्व जिथल्या तिथं ठेवून घेते मी. आणि मला खूप सवय आहे की त्या जागेवर ठेवायचं आणि घरात स्वच्छता हवी मला. स्वच्छताच पाहिजे, नाही तर मला पसार राहायला ना अजिबात आवडत नाही. म्हणून मी ना किती पण थकलेली राहिली आधी घर आवरेन तेव्हा मला फ्रेश वाटतं आणि माझा थकवा पण जातो. जेव्हा छान स्वच्छ घर बघितलं ना तेव्हा थकवासुद्धा माझा झाला जातो. तर इथे मला आता हे सर्व झाडझूड तुम्ही पाहिलं किती कचरा निघालेला आहे. तर असं आपण ह्या डीप क्लिनिंग करतो ना तेव्हा बरोबर ह्या सर्व गोष्टी कचरा खूपच जास्त निघतो, धूळ असते. तर कधी वाटतं ही धूळ तरी येते कुठून, आपण रोज एवढी क्लिनिंग करतो. आणि कसं तर उन्हाळा हवा कधी खूप सुटते ना, तर खूप जास्त धूळसुद्धा येते आतमध्ये. तर इथं तर सर्व किचनमध्ये सुद्धा झाडून घेते आधी एवढं सर्व. मग मला पीठ गाळायचं आहे. तर ऑलरेडी घरामध्ये आधीचं मी क्लिनिंग करत होती ना थोडंसं ते झाडलेलं, म्हणून म्हटलं ते खूप धूळ वगैरे आहे, तर आधी ते सर्व झाडून घेऊ, मग पीठ गाळायचं आहे ते सुद्धा करून घेणार आहे. तर म्हणजे ह्या गोष्टी केल्यानं तर बरं पडतं. आता लगेच हे सर्व घरातलं सर्व झाडझूड करून घेतली सर्व. तर आता मी म्हटलं चला पीठ गाळून घेऊया. तर हे कसं 8-10 दिवसांचं पीठ असतं माझं, जास्त दळून नाही आणत. 5 ते 6 किलो
पीठ मी नेहमी दळते आणि जसं म्हणजे संपेल 8-10 दिवस जातात मला, तर मग मी आता पटकन हे गाळून ठेवते. कसं सकाळी मग जेव्हा आपण पोळ्या करायच्या असतात ना, तेव्हा फक्त आपल्याला किती पीठ घ्यायचं बाउलमध्ये काढून आपण मळू शकतो. नाहीतर मग सकाळीच गाळायचं, मग ते मळायचं, त्यांना खूप जास्त टाईम जातो. म्हणून मग गाळून पीठ भरत जातो मी सुद्धा. गाळून पीठ भरलं ना म्हणजे आपल्याला अजिबात गाळायची गरज नाही आणि मग चाळण्याने गाळता बाजू पण पडतो. म्हणजे खूप राडा होतो, पसारा होतो. म्हणून मग तुम्हाला तरी ही एक टिप आहे की शनिवारी तुम्ही ना असं सर्व वस्तू बाजू करून व्यवस्थित झाडझूड करून घ्या. कपडे आधीच वॉश करून ठेवा बऱ्यापैकी, म्हणजे शनिवारचा दिवस. परत त्याच्यानंतर पीठ वगैरे असेल, सिलेंडर म्हणा, खूप अशा गोष्टी असतात ज्या मेन त्या तुम्ही करू शकतात आधीच. आदल्या दिवशी म्हणजे रविवारचा दिवस तुम्हाला छान निवांत घालवता येणार. तर मग मी इथं पण आता पाहू शकता म्हणजे पीठ गाळून ठेवलं म्हणजे मला अजिबात आता टेन्शन आहे. सकाळी उठलं, फ्रेश झाल्या का लगेच स्वयंपाकाला सुरुवात करता येते. बाउलमध्ये पीठ मळून ठेवलं का झाकून ठेवायचं. तोपर्यंत ते छान फॉर्मॅट होतं. थोडंसं ठेवावं लागतं जरा आणि त्याच्यानंतर लगेच मग भाजी केली का लगेच चपात्या लाटल्या का झाला आपला स्वयंपाक. भाजी चपाती तसं सकाळी जेव्हा तुम्ही डबे ऑफिसला जात असेल, डबे असतील तुमचे, तर माझ्या पण तिथं तर भाजी चपातीच असते. मग रात्रीचे वरण भात असं म्हणजे ह्या गोष्टी असतात. आणि सकाळच्या टायमात फक्त भाजी चपाती असते. आणि इथं सर्व आता पीठ गाळून घेते मी पटकन आणि असंच मी हे कामं करत असते शनिवारच्या दिवशी. आणि रविवारचा दिवस मस्त छान मला देत असते. तर तुम्ही पण हे करत जा. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जर जॉब करत असाल ना तर तुम्हालासुद्धा छान तुमच्या स्वतःसाठी देता येईल, तुमच्या फॅमिलीसाठी वेळ देता येईल आणि छान कुकिंग करून तुम्ही मस्त छान त्यांना खाऊ घालू शकतात. आणि आपण काय होतं रविवारचा दिवस रविवारी आवरू, मग कामं तशीच पेंडिंग ठेवतो आणि मग ते पेंडिंग कामं रविवारी करता पुन्हा रविवार संपून जातो. इतकं थकतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच परत आपलं ऑफिस सुरू होतं आणि त्याच्यामध्येच आपला वेळ चालला जातो. तर तुम्ही ही चूक करू नका. जेव्हा जॉब करत असाल तर तुम्ही जर पेंडिंग कामं ठेवणार ना तर तेवढं तुम्हाला जास्त त्रास होईल. म्हणून वेळेच्या वेळी ही कामं करत जा, म्हणजे तुम्हाला स्वतःला पण आराम मिळेल, टाईम मिळेल आणि तिथल्या तिथं काम करण्याची सवय राहिली ना तर मग आपला जॉब करत असताना, घर सांभाळताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि माझ्या घरामध्ये मला असं मदत करणारं तरी कोणी नाही, तुम्ही पाहतात. त्याच्यामुळे मग लेडीज राहिली नाही एखादी आपल्या घरात, जर आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असू तर थोडं कसं एकमेकांना असं समजून आपण आवरून घेऊ शकतो. पण तसं नसलं तरी खूप प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही पाहिलंच मी ना शनिवारीच म्हणजे रविवारचा दिवस कसा आपला निवांत जातो आणि शनिवारीच ही सर्व कामं केले ना म्हणजे बघा आता मी पीठ पण गाळून ठेवलेलं आहे डब्यामध्ये. परत सर्व साफसफाई करून घेतली, म्हणजे बाकीचं फक्त थोडेफार नॉर्मली कामं राहतात. कपडेसुद्धा मशीनला मी लावून घेतलेले आहे कारण की स्कूलचे ड्रेस हे ते सर्व राहतात. मग रविवारचा दिवस जरा नाही का आपण आपलं नाश्ता राहतो, परत हेअर वॉश मुलांचं, आपलं स्वतःचं आणि थोडंफार मग निवांत पण असतो. कंटाळा येतो कारण की सोमवार ते शनिवार कामांमध्ये दिवस जातो आणि एक दिवस रविवार असतो निवांत घालवतो. तर तो निवांत दिवस जाण्यासाठी मग हे असं नाही का घरातली मेन कामं तुम्ही करून घेत जा. मी पण तशीच करते. आता मी पीठ वगैरे काढून ठेवलेलं आहे, कपडे झालेले वॉश मस्त सर्व झटकून वगैरे, साफसफाई बाकीची क्लिनिंग झालेली आहे माझी. तर ही सर्व कामं मी करून घेते शनिवारच्या दिवशी. मेन जी महत्त्वाची कामं असतात ती, कपड्यांचं तर महत्त्वाचं असतं. परत आपलं आठवड्याचं नाही का पिठाचं काम करून घ्यायचं कारण की रविवारचा दिवस असतो आपल्याला दळणं करावी लागतात. तर ते सुद्धा कामं केलेले परवडतात कारण की मग इतर वर्किंग डेमध्ये दळण करायचं, काढायचं, दळून आणायचं ते खूप आपल्याला लोड पडतो. तर ते सर्व अशी कामं मी करून घेते. आता परत उद्या भाजीपाला मग आणून ठेवावं लागेल. रविवारचा दिवस मग भाजीपाला थोडं आणून ठेवावं लागेल. परत असं छोटे मोठे कामं आपल्याला काही नाही राहतात. मग तो दिवस बाहेर काही ना काही जावं लागतं आपल्याला घ्यायला रविवारच्या दिवशी. मग घरातली कामं होत नाही, म्हणून मग रविवारचा दिवस निवांत किंवा बाहेरची कामं होण्यासाठी शनिवारच्या दिवशी मी अशी कामं करत असते. आणि आता माझं काही नाही, नॉर्मल थोडी कामं राहिलेली आहे, तेवढी लादी पुसणं हे ते अशा ह्या गोष्टी असतात. तर असं मी आवडते शनिवारच्या दिवशी. तर कपड्यांचं मेन असतं, सर्वात महत्त्वाचं कपडे असतात. ते कपड्यांचं काम शनिवारच्या दिवशी मी करते. आता कपडे थोड्या वेळात होतील, कपडे पण सुकायला टाकून येणार. बाकी तर ऑलमोस्ट माझं झालेलं आहे. पीठ वगैरे गाळून मस्त ठेवून दिलेलं आहे. सिलेंडर आला होता, सिलेंडर पण भरून ठेवलेलं आहे. आता टेन्शन नाही, म्हणजे कधी पण सिलेंडर सुद्धा संपलं ना तर सिलेंडरचं काही टेन्शन राहणार नाही. सिलेंडर आहे.
किराणा भरून ठेवलेला आहे. मागच व्हिडिओ शेअर केला की किराणा सुद्धा झालेला आहे माझा. म्हणजे असं सर्व का ऑलमोस्ट कामं महिन्याची मी करून ठेवलेली आहे. तर ते काही टेन्शन नाही. म्हणजे मेन तर आपलं सिलेंडर असतं, तर ते महत्त्वाचं आलं आज. तर ते बरं, कारण की काय होतं, आपण ऑफिसला असतो ना, त्याच्यामुळे सिलेंडरवाला येतो तेव्हा घरी कोणीच नसतं सिलेंडरचा. मला खूप जास्त प्रॉब्लेम होतो आणि खूप वाट बघावी लागते. दुपारून मी येते ना तेव्हा तो येत नाही, सकाळच्या टायमात येतो. तर आज फायनली सिलेंडर मिळाला मला. आणि संपण्याच्या आधी गॅस नाही तर मला 2-3 दिवस कधी कधी इतके हाल पडतात ना, तर माझा गॅस संपतो पण सिलेंडरच नसतो. माझ्याकडे 3-3 टाक्या असून सुद्धा असं होतं. पण फायनली आज पहिल्यांदा सिलेंडर म्हणजे गॅस संपण्याच्या आधी सिलेंडर आलेला आहे माझा. तर असं मस्त छान आता क्लीन झाले, सर्व आवरलं गेलेलं आहे. आणि असं शनिवारच्या दिवशी मी कामं करून ठेवते माझे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.